वेलकम टू आवर चॅनेल आरू टायनी टेल्स. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे विकेंड. मॅडम दिवसभर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे नुसत्या घरातच कोंडून असतात. तर त्यांना कुठं तर थोडंफार बाहेर फिरून आणतो, फ्रेश थोडंसं फील करून आणतो. आम्ही आज एक रील पोस्ट केली आहे विच इज रिलेटेड टू सायन्स. तर आम्ही अशाच काहीतरी सायन्स रिलेटेड ठिकाणी चाललोय, जवळच चाललोय. कुठे चाललोय ते तुम्हाला लवकरच समजेल. तर स्टे विथ अस. त्या बाजून आलेली नाही, आम्ही निघून खाली थांबलोय. हा, काय बोलायचं फोन आला वाटतं. अरे भरले ना. हाय. तर अगेन आम्ही निघालोय, कॅब मध्ये आहे, लवकरच पोहोचतो. 10 मिनिटाचं डिस्टन्स आहे ना. तर गाईज कहा असंच चले गप्पा हम मारायला. कहा चले. तर आम्ही सध्या ना जवळजवळच्याच ठिकाणं फिरतोय, बिकॉज प्रेग्नेंट असल्यामुळे आम्ही दूर दूर जाऊ नाही शकत. आणि आधी आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा आम्ही व्लॉगर नव्हतो. तर आता सध्या तुम्हाला काही महिने जवळजवळचेच प्लेसेस ते आणि पण असे अजून एक दोन घरगुती. महिनेच. त्यानंतर तर ते पण नाही. 3 महिने हा, जर पूर्ण गॅप. कारण मी जाणार आहे गावी. आणि हा, तर तुम्हाला कदाचित तिथे पण गेल्यानंतर पण जाऊ शकते की मी जवळजवळ. पण सध्या तुम्हाला अशी लॉंग टूर वगैरे नाही दाखवू शकत आम्ही, कारण ट्रॅव्हल नाही करू शकत आहे. पहिले आम्ही खूप फिरलो, पण तेव्हा अनफॉर्च्युनेटली वी आर नॉट अ ब्लॉगर इकडे. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होता आणि मला ह्याने ना, गुरुपौर्णिमा होता. सॉरी, गुरुपौर्णिमा होती. तर ना ह्याने मला छान 2 रोज आणून दिले दुसऱ्या दिवशी. हा, तर मला सांग, जे तू रोज आणून दिले ते तू घेतलेले होतेस की कोणी तुला दिले होते? मला कंपनीत दिले होते गुरुपौर्णिमा विश मध्ये. काय झालं माहितीये, याच्या ज्युनियर्सने, मला माहिती याच्या ज्युनियर्सनी ह्याला दिले असतील ऍज अ गुरुपौर्णिमा म्हणून, आणि म्हणजे ते मी हिला आणले. गुरु म्हणून. आणि दरवर्षी काय करत माहितीये का, असे कुणी रोजेस वगैरे दिले किंवा ऑफिसमध्ये असं काही दिलं ग्रीटिंग, तर मला आणून चिपकवतो आणि म्हणतो तुझ्यासाठी आणलं. पण इमोशन्स बघ ना. जर मला काय भेटले, इमोशन्स ग बस. मला भेटलेली गोष्ट मी तुला देतो. हे स्वतः प्रत्येक युज नाही करत. प्रत्येक गोष्टी. चॉकलेट पण दिली होती तुला, दिली ना मी चॉकलेट ती. चॉकलेट पण काय करतो माहितीये का, ऑफिसमध्ये त्याच्या चॉकलेट्स ठेवलेले असतात, त्यांच्याकडे मागतो आणि मला आणून देतो आणि सांगतो तुझ्यासाठी आणलंय. आणलंय इम्पॉर्टंट गप्प भावना. बस. भावना. असंच म्हणतो प्रत्येक वेळी. त्या गेमच्या वेळी पण काय म्हंटल, त्याला माझा आवडीचा कलर नाही माहिती, हे नाही माहिती. किती किती लिंबू खाल्लेले मी तेव्हा. 3. पण जाऊ दे, त्या लिंबापायी मला कळल्या तरी गोष्टी. काय म्हणजे तू इतक्या वेळा मी हिंट देऊन हे देऊन तुला माहिती नव्हतं? I forget that things. आणि अजून एक गोष्ट, काल मला म्हणतो मला सकाळी सकाळी लवकर उठव. मी लवकर उठणार आहे, लवकर आवरणार आहे. 8 वाजल्यापासून उठवते. मुलगा कितीला उठला असेल? 9:30ला. 8 वाजल्यापासून उठवते. 2 दिवस झाले तू खूप उशिरा उठतेस. झोपच लागत नाही मला. 1:30 वाजता झोपलो का. 1:30 पण नाही, 2ला. उशिरा झोपतो आणि मग सकाळी कंटाळा करतो उठायला. ड्रायव्हिंग क्लासला 28 जूनला माझा क्लास स्टार्ट झालाय. ड्रायव्हिंग क्लास हा, ड्रायव्हिंग क्लासला जातो. इथे जे बघ समोर दाखव. तिथे असेल तर जाऊ दे, गेलं गेलं ते. 28 जून पासन हम्म. 23 दिवसाचा कोर्स हम्म. आहे. मोजून 7 दिवस झाले. कारण मला बॅच भेटली त्या सकाळी 6 वाजताची. मला उठायलाच होत नाही सकाळी 6 वाजता. कसे तरी 7 दिवस उठले, 7 दिवस गेले. खड्डे खड्डे आता आम्ही खड्डे. आता आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीवर थोडं चाललेलो आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला ते खड्ड्यांमध्ये गेल्यामुळे तुला थोडंसं आढळ आपण दिसत. स्पेस टेक्नॉलॉजीचा ब्लॉग आम्ही गेलेला आहे, इनसाइड द कार. हाय गाईज. तर आम्ही आज आलोय पिंपरी चिंचवड मधल्या सायन्स पार्क मध्ये. आम्ही दोघं पण सायन्स बॅकग्राऊंड मधून एज्युकेशन घेतलं, तर सायन्सचा थोडासा किडा आमच्यात अजून पण आहे. तर म्हणून मग तेच जवळच्या जवळ, एक्सप्लोर करायला आम्ही इथं आलेलो आहोत. जवळच्या जवळ प्लेस आहे आणि एक थोडा होऊन जाईल एक्सप्लोर करून. तर म्हणून आम्ही आज इथे सायन्स पार्क मध्ये आलोय. आता आम्ही तुम्हाला दाखवतो नक्की ह्या पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्क मध्ये काय 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 आहे. तर अक्षय चाललाय आता तिकीट काढायला. इथे तिकीट आहे मे बी. एंट्री झालेली आहे. लेट्स टेक अ लुक. मस्त आहे सायन्स पार्क. तिथे काय आहे? हा हा कुठला हे प्लेन आहे? झुमगावत नाही.
फायटर जेट पिंपरी चिंचवड, तारांगण. आता हा तर गाईज मला असं सांगायचं होतं की इथे 3-4 प्लॅन्स आहेत. एक 3D आहे, एक चालतं काय प्लॅनेटेरियम प्लॅनेटोरियम म्हणून म्हणजे आहे. तारांगण. आम्ही सिम्पल पार्क घेतलाय, फक्त आम्ही पार्क एक्सप्लोर करणार. आणि 3D आणि प्लॅनेटेरियम वगैरे आम्ही प्लॅनेटेरियम घेतलेलं नाहीये, कारण खूप जास्त वेळ जाईल. आणि वेळेपेक्षा पण तिथे काय आहे ना, 3D रेस 3D 3D रेज रेसचे वगैरे गॉगल्स वगैरे असतील. घालून ते शोज वगैरे हा आहेत, तर ते तर ते थोडं हार्मफुल होऊन जाईल. हार्मफुल होऊन जाईल आणि आम्हाला तुम्हाला ते दाखवता पण नाही येणार. तर बेटर आम्ही हे करू की फक्त तुम्हाला येस. ओव्हरऑल काय आहे ते सांगू. आणि मला तरी आता जेवढं लक्षात येते हे किड्स साठी बेस्ट आहे, बेस्ट आहे. खूप बेस्ट आहे. आता पण इथं आम्ही एंट्री केली ना, तर दाखव ना. किड्स विथ पॅरेंट्स एवढे इथे आलेले आहेत. त्यांचं सगळे किड्स विथ हे बघा पॅरेंट्स आहेत, सगळे किड्स विथ पॅरेंट्स आहेत. आणि वीकेंड चार्जेस त्यांचे काही वेगळे आहेत वेगळे आहेत, आणि वीकडेचे वीकडेज चार्जेस वेगळे आहेत. चार्जेस वेगळे आहेत. हे बघा रायनची स्कूटर इथं ठेवलेली त्यांनी. मिक 23. मिग 23, तर हा आहे आपला मिकोयान इंडियन गुरे एअरफोर्सचा गुरेविच. फायटर जेट मिग 23 चा डेमो. एवढे मोठे असतात ना फायटर जेट. जर मिग 23 एवढा मोठा असतो, मला असं म्हणजे टीव्ही मध्ये वगैरे बघताना असं वाटायचं की खूप छोटा आहे म्हणून, पण भरपूर मोठा असतो. स्टुडंट साठी खूप छान प्लेस आहे. जर कुणी पण स्टुडंट येणार असेल, आणि स्टुडंट साठी मेन म्हणजे प्राइजेस वेगवेगळे आहेत गाईज यांचे, तर छान आहे. आता आम्ही आतमध्ये चाललोय, ही बाहेरची एंट्री होती. दिस इज द पेंड्युलम. वेअर हे आहे ब्रीदिंग स्क्वेअर. हे हे पण आपण स्कूलमध्ये शिकलो असू. DNA डीएनए स्ट्रक्चर स्ट्रक्चर मॉडेल. प्रत्येक शरीरातला डीएनए काहीतरी वेगळा असतो ना. वेगळा असतो हो. आणि सगळं मेन्शन पण केलं बॅक साईडला. आता तेवढं लक्षात नाहीये ते स्ट्रक्चर्स, पण ठीक आहे. ही आहे नॅनो एक्सेल. नॅनो का ठेवली आहे पण इथे? अरे त्यांनी इंजिन एक्सप्लोर करायला सांगितलं शेवटी बघ ओके तिथे पूर्ण ओके. कारण नॅनोचं इंजिन बॅक साईडला होतं ना. हा हा हा. अदर कारचं तोंडली वर असतो, वर म्हणते पुढे असतो, त्याच्या बॅक साईडला. तर इंजिन एक्सप्लोर साठी त्यांनी ओपन केलं बघ इंजिन. अच्छा. गाडीचं इंजिन सस्पेन्शन काय काय पार्ट्स असतात सगळं ओपन केलं. हम्म. सगळं दिलंय त्यांनी. 2 सिलेंडर 4 स्ट्रोक 624cc पेट्रोल इंजिन विथ मल्टी पॉइंट फ्यूल इंजेक्शन 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्झिशन. मॅक्सिमम स्पीड किती आहे? 105 105 किलोमीटर किलोमीटर पर पर आवर. आवर. हे बटन कसं आहे दाबून बघू का? असं आहे हे गाईज सायन्स हे पार्क. बटन कसं आहे दाबून बघू का? बटन. कारण कसं होतं अशा ठिकाणी आल्यानंतर अंगातले किडे वळवळ करतात. आता बटन बघितल्यापासून ना मला नुसतं असं नको, वळवळ झाली काय दाबू की काय दाबू माहित नाही परत दावायचं. चलो आगे. ऋतू नाचणारी बाहुली. ऋतू हे बॅलन्स आहे फक्त. बॅलन्सिंगच येते. ती मला तर स्पीड गेम मधली बाहुली वाटली आधी सुरुवातीला. एका एका बाबो. हे काय कार्स लावल्या. कार लावलं. व्हॉट इज अन ऑटोमोबाईल? स्वयंचलित वाहने. सगळे खिलौने लगाए ऑटोमोबाइल्स. यहाँ पे व्हील्स. इन्व्हेन्शन ऑफ व्हील्स. चाकांचा शोध. अश्मयुगीन अक्षू, अश्मयुगीन काल. इन्व्हेन्शन ऑफ व्हील्स म्हणजे चाकांचा शोध कसा लागला, तर हे स्टेप्स दिले. पहिला टप्पा कुठे यातला? पहिला हा बघा आहे पहिला टप्पा. आदिमानव अन्न शोधण्यासाठी हा जळणं म्हणून जंगलातून लाकडाचे ओंडके ओढून आणताना वाटेत मुळीतील एखादा ओंडका निसटल्यानंतर त्यावरून जड ओंडका सहज पुढे सरकत असे व ओढणे सोपे जात असे. मग दुसरा टप्पा काय आला? जड ओझ्याखाली घरघरता ओंडका ठेवला तर ओढणे सोपे जाते. त्यानंतर थ्री स्टेट काय दिली? कालांतराने घरंगळत्या ओंडक्याची खाच आदिमानवाच्या निदर्शनास आली. असेही लक्षात आले की खाच अधिक खोल असेल तर ओझे अधिक दूरपर्यंत वाहून नेता येते. मग फोर्थ स्टेप काय आली? लास्ट स्टेप्स. नाही नाही चौथा आहे. फोर्थ आहे. घरंगळत्या ओंडक्याच्या मधील भागातील अतिरिक्त लाकूड काढून त्याला चाक आणि अक्ष असे रूप देण्यात हे आले. इकडे आणि आधी असं बनवलं चाक, त्यांनी चाकाचं थोडस स्ट्रक्चर. नंतर त्यांना पूर्ण आयडिया आली आणि त्यांनी हे असं बनवलं. जबरदस्त केलं रे. भारी आहे यार. मग इथे पूर्ण व्हील डायनोमेशन दिलेले त्यांनी. चाकाचा शोध कोणी लावला याचे नेमके उत्तर कोणालाच माहित नाही.
चाकाचा शोध कोणी व कधी लावला हे अजून आजही एक गुढ आहे. पुरातत्व शास्त्रांच्या मते चाकाचा शोध इसवी सन पूर्व 8000 मध्ये आशियात लावला असावा. 8000 BC मध्ये लागला. नेक्स्ट हे काय? हे आहे वाफेची शक्ती, स्टीम. स्टीम पॉवर. आजही आपण घरामध्ये फक्त वाफ अशा अंगावर आली का घाबरतो, आणि त्या वाफेपासून किती मोठे मोठे यंत्रणा काम करते, हो. म्हणजे विचार कर ना तू. हो मग हे काय? हे आहे रेषीय वर्तुळाकार गती, मला वाटतं हे ह्याचं आहे का इंजिन? इंजिन. इंजिन कुणाचं? रेल्वेचे ट्रेनचं. इंजिन चालते ना, त्याचा डेमो पण दिलेला आहे बघ त्यांनी. दिस इज द डेमो गाईज. मी म्हटलं मगाशी तिथं असंच रॅन्डमली बोललो वाफेच्या हा ना. शक्तीवरून, तर इथे लगेच आलंय बघ वाफेचे फर्स्ट पहिले स्टीम इंजिन. इंजिन हे बघ, अमेरिकेतलं आहे हा काय? हा, वाफेवर इंजिन चालतंय भाई. आणि किती छान जी काही गाडी आहे ती किती छान दिसते ना बघ ना. अजून पण. सेम आहे का ती? काय काय काय? सेम गाडी आहे ना? हा म्हणजे सेम तिथं गाडी वरती आहे, चालू आहे सेम तशी गाडी, सेम त्याच्यावरच बनवलेली. मॉडेल लावला इथे. ओ माय गॉड, हे पण मी पहिल्यांदा बघतीये की फर्स्ट कार अशी काहीतरी दिसत होती. अक्षर फर्स्ट कार अशी काहीतरी हो दिसत बघ होती. ना. मी मी इथे तिचं यूज करताना लवकर. युट्यूबवर आहे ना, त्याची व्हिडिओ बघितली होती, रील बघितली होती फर्स्ट कारची तू का? युट्यूबवर. हा, हा हा. बघितली होती मी. सेम असंच होतं तो मॉडेल, पण आता फेस टू फेस बघतोय. कशी आहे ना फर्स्ट कार, मस्तच एकदम. आणि हे बघ, त्यांनी ना रिअल फोटो पण ठेवलेत मागे, आणि सेम तसं बनवलेत. ते मागचं रिअल फोटो आहे. मॉडेल मॉडेल बनवलं सेम तशी. पण मला खूप आवडली, आता पण यूजला काढली तर किती छान आहे ना. चालत असेल का रे? ऑफकोर्स चाक आहेत मला वगैरे तेच चालू झालंय, होतं. अंगातले किडे असे वळवळ वळवळ करतायत ना, असं वाटतं जाऊ तू वस्तू काढावं ना वापरावं. इकडे पुढे अजून छान आहे. अजून छान आहे. एक मिनिट. ज्या लहान मुलांना गाड्यांची वेड आहे ना, यांना निविशला आणायला पाहिजे न्यूजला इथे. आणायला पाहिजे. न्यूज निघणारच नाहीत ना. निविश पागल दाढी होईल. दाढी पण करत थोडस अजून त्याला समजायला समजायला पाहिजे. पाहिजे, अजून तो लहान आहे. एक नंबर. निविश कोण आहे जरा सांग आपल्या ऑडियन्सला. म्हणजे ताईचा छोटा मुलगा निविश. हा, आणि आम्ही बरं. जे डीमार्ट मध्ये गिफ्ट छोटस कार घेतली ती त्याच्यासाठी घेतली. खूप लोकांना असं वाटलं की आम्ही आमच्या बाबूसाठी घेतली, नाही तर त्याच्यासाठी घेतली. तर हे ट्रकचं इंजिन. बापरे बापरे बापरे. टाटा हे टाटा मोटर्स. मोटर्सचे इंजिन आहेत. असं तुला डिटेल इंजिन बघायचं असेल तर ते इकडे आहे. हो ना. आणि ऐक ना, हम्म. ते बटन मागाशी दिलं होतं बघ तिथे. हा. मी अच्छा ते ते टाटा नॅनो जवळ अच्छा, ते दिलं होतं चालतं बटन. कसं बघायला आहे. हे बघ, ओके. हे नाही चालत ते. हे लाईटचं बटन आहे only. हे बघ. अच्छा, हे बघ बटन दाबलं की ओ, इंजिन स्टार्ट होतं आणि वर्किंग प्रोसेस त्याची समजते आहे ना. सिलेंडर, हे आतमध्ये पिस्टन्स आहेत. हा हे पिस्टन्स कसे मूव्ह होतात वर खाली. हा मेकॅनिकल आहे ना, याला माहिती आहे थोडं थोडं. थोडं थोडं माहिती आहे. थोडं गॅप झालाय, विसरलोय. थोडं थोडं माहिती आहे. वा, हा कुठलं इंजिन आहे? 4 सिलेंडर इंजिन ऑफ टाटा 4 सिलेंडर 407. इंजिन. ती गाडी जी सगळं असते ना टाटाने 407. दिलंय हे. हा हा, हा. नाही आहे ना, बजाजचं पण आहे तिथे, बजाज बजाजचं ऑटो. पण आहे का? पण मोस्ट ऑफ द थिंग्स टाटाचेच आहेत. हा, हे सगळे इंजिन आहेत. आता हा काही निघणार नाही इथून, आता हा एक एक बघणार. आई शपथ, एक नंबर. हा ना, वेडात आलंय एक गाड्यांचे इंजिन ऐक ना, बघून. ऐक ना, मला एक सांग ना. हा, 3 वर्ष झाले आपण आता तिथं राहतोय, हा. सोबत राहतोय. कसं कसं सुचलं तुला आज इथे यायचं? आणि मी एवढी चांगली प्लेस आपल्या पुण्यात असून आपण आलो नाही माहिती राव. नाहीये, आणि हा? वर्थ इट, पूर्ण मी म्हणेल वर्थ इट आहे. वरती ते आतापर्यंत आम्ही खरं. अर्ध पण नाही बघितलं, पण वी कॅन डेफिनेटली से की खूप वर्थ इट हो आहे. हो, भारी यार एकदम जबरदस्त एकदम. आणि मी ही प्लेस कशी शोधली तू विचारतोयस हा. ना, तर मी ऑनलाईन सर्च केलं बेस्ट प्लेसेस टू विजिट नियर मी, कारण आपण लांब जाऊ शकत नव्हतो. तर ही बघितली. म्हटलं कॉमनली आपण बाकी गोष्टी बघितलेल्या आहेत ऑलरेडी, हा. हे नव्हतं बघितलं. आणि घरापासून फक्त आमच्या 8 किलोमीटर लांब आहे. मस्त आहे. एक नंबर. इकडे आता आता हे तर जबरदस्तच आहे. पाहिलं हे बघ, हे आता हे हा या हे सेक्शन मधनं हे गेलं निघणार आता, नाहीये. गेलं हा आता. निघत नसतं या सेक्शन मधनं. हे बघ, आई त्याच्या शपथ. अंगातलं किड जागा झालंय, लहान मुलगा जागा झालाय. मोठ्या मुलांना हे पण बघ ना, इथे 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 हे पण होतंय, गिअर कसे शिफ्ट होतात ना,
ते काय पण करतं आहे. आता बघ हा क्लच आहे, ते क्लच दाबला, इंजिन डिसेंगेज झाला हा तिथून, ते बघ आता गिअर पडला, ते बघ हा चेंज झाला गिअर, बघितलं. आता मी कसं घेर पडतं हे कळतंय ना. हे बघ हा सेकंड, त्यानंतर परत थर्ड, मग नंतर फोर्थ. भाई साहब आता आमचे गाडीचे सगळे पुर्जे आम्हाला समजणार आहेत आज. आता काही खरं नाही. तेरा वाईट ट्रक चलाएगा. आज भाई सब ट्राय करेगा. हे दाखवलेस की स्टेअरिंग व्हील कशी काम करते. हे बघ, अक्षय हेच दाखवलंय ना ह्यात की स्टेअरिंग व्हील हा कशी काम स्टेअरिंग व्हील करते. कशी काम करते, म्हणजे इथे टर्न घेतोय तर तर तिकडे तिकडचं कसं चाक टर्न पण होतं. टर्न होतं. ए भाई साहब. हे मला वाटतं मोठ्या गाडीचं मोठ्या आहे ना. गाडीचं आहे, मोठ्या गाडीचं आहे. डिप्लोमाला होतो काय सांगत होतं त्याचं. तेव्हा हे सगळे क्रँकशॉफ्ट वगैरे कॅमशॉफ्ट यांची ना डिझाईन काढायला लावायची आम्हाला. ऍक्च्युअली मध्ये आज बघतोय मी ते कसं अच्छा दिसतं. म्हणजे यांचं तुम्हाला डिझाईन काढायला हा लावायचे. डिझाईन काढायला लावायची. ते ऍक्च्युअल मध्ये बघतो मी कसं दिसतंय. मोस्ट ऑफ थिंग्स थोडा ऑटोमोबाईल रिलेटेड आतापर्यंत नाही बघितलं आपण ना. ऑटोमोबाईल सेक्शन मध्ये आलोय ना म्हणून सगळं कार रिलेटेड आहे. आता आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाणार तर दुसरं पण आहे. ओके, हे नव्हतं माहिती मला. असेंबल ऑफ इंजिन याचं ते एवढं बघितलंय ना. 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन, 4 स्ट्रोक डिझेल इंजिन, हे सगळं एवढ्या व्हिडिओ आणि एवढ्या डायनामिक, ते काय सगळ्या प्रॅक्टिकल. विक्टिकल सगळे गाड्यांचे मॉडेल्स येते. रेवा हा मॉडेल कधी बघितला ना मी. काय 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 अरे इलेक्ट्रिक व्हेकल आहे. आत्ताच्या नवीन मॉडेलचं नाही मात्र कधी बघितलं ना मी मॉडेल. मस्त वाटतं पण हवाला. ही इंडिगो, पहिल्याच्या लोकांची ड्रीम कार. सफारी, बापरे. टाटा आरिया, अरे भाई बहुत हुशार है भाई. फ्युएल टँक असं असतं फ्युएल फ्युएल टँक टँक गाडीमध्ये. असल्या प्लेसवर आणलंय ना तू, मी दिवसभर निघू नाही शकत इथनं माहिती. हे काय 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 माहिती एअर कंडिशनिंग कशी वर्क करते. ओके गाडीतली एसी. जबरदस्त राव. नाही हे गाडीचं नाही ऋतू, नॉर्मल एअर कंडिशनर एसी. अच्छा ओव्हरऑल एसी कसं एसी आहे कसं तसं वर्क आहे. करतं. अरे तू भारी आहे रे तू वरती डिस्क्रिप्शन वाचत पण नाही आणि सांगतोयस बरोबर. काय काय वरचं डिस्क्रिप्शन वाचत पण नाही आणि बरोबर सांगतोयस. हा हा, बघून कळतात ना गोष्टी. आता आपण फक्त पॅकेज ह्याचं घेतलंय ना. हा कसलं सायन्स पार्क. सायन्स पार्कचं जर पूर्ण घेतलं ना मला वाटतं अर्धा दिवस पेक्षा जास्त लागू पूर्ण शकतो. दिवस जाईल, पूर्ण दिवस. हम्म. मॉडेल हे दिलंय काय पवना नदी माझे जवळ मॉडेल दिलंय त्यांनी. मॉडेल दिलंय त्यांनी का कसं होऊ शकतं नदीकाठचं. पवना जलविद्युत केंद्र, पवना नगर, महादेव मंदिर, किती लोहगड छान किल्ला. आहे. अशीच जर आपण आपली सिटी ठेवली तर हा ना, नीट विदाउट अँड क्लीन. कचरा नीट अँड क्लीन एकदम व्यवस्थित स्ट्रक्चर. जबरदस्त. हे बघ हे काय सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, ओके आम्ही पाणी टेन्थला गुणवत्ता टेन्थला मापदंड केला होता हा प्रोजेक्ट. केलेला का. हा वापरू नको जास्त. बघ तिथून पूर्ण कशी प्रोसेस. सांडपाणी आला, संकलन टाकी, सगळं वेगळं कसं ते वॉटर ट्रीटमेंट प्लांट कसं वर्क करतं ते दिले. आता ह्या इथे रिफ्लेक्शन येते ऍक्च्युली. रिफ्लेक्शन येतं त्यामुळे दिसणार ना. जे कोणी लोक पुण्यामध्ये राहत असतील ना, पिंपरी चिंचवड पिंपरी स्पेशली चिंचवडमध्ये खरंच मस्ट विजिट. फिरतंय ते थोडं थोडं वर्किंग आहे थोडं थोडं नाही वाटतं. नॅनोचं इंजिन कसं वर्क करतं त्याला मगाशी हे करायचं होतं बघायचं ना होतं. बटन प्रेस करून बघायचं होतं ना तर तो परत घेऊन आला इथे. फिरतंय. मॅडम मी बीएससी इन केमिस्ट्री केले ना, आता थोडंसं केमिस्ट्री सेक्शन मध्ये आलोय. केमिस्ट्री इथे सेक्शन काय मध्ये आता आलाय. पृथ्वी झुकाव, सागरीय नाही द्वारा. केमिस्ट्री नाहीये ओव्हरऑल केमिस्ट्री नाही, ओव्हरऑल आहे. हे सोलार प्लेट आहेत कशा वर्क करतात ते. हाऊ यू फील. वाटतं का तुला 10वीच्या प्रयोगशाळेमध्ये आली. हा हे काय हे प्रदर्शन पाण्याच्या जेव्हा आपण पाण्यात काही टाकतो तेव्हा हा हे असे वेव्हज येतात. कसं अरे सेम पण 10वी मध्ये जेव्हा आपण होतो
फंक्शन तेव्हा जी प्रयोगशाळा असायची ना आपली प्रयोगवही, प्रयोग Laboratory, असायची. हा. नाही नाही, प्रयोगवहीच म्हण मला ते जिल्हा परिषद मध्ये शिकलोय, प्रयोगवहीच म्हणलं. सेम ती फिलिंग येते आता. हे काय आहे? फंक्शन ऑफ लेन्स आणि कर्व मिरर. तिथे छोटे छोटे सायन्स प्रोजेक्ट्स आहेत. इलेक्ट्रिक मोटर, हाऊ इलेक्ट्रिक मोटर वर्क्स. इंडक्शन कसं चालतं ते. काय इंडक्शन इंडक्शन वेव्ह, जे घरी आपण इंडक्शन वापरतो त्याच्याबद्दल. लाईट कनेक्शन बटन दाबल्यावर किती किती व्होल्टेजला काय काय हम्म. बटन दाबल्यावर किती व्होल्टेजला हा. बल्ब पेटतो. बघू दाखव. किती किती व्होल्ट 250? 250. हे व्होल्टच आहे ना. व्होल्ट नाहीये, हा व्होल्ट आहे. हे अँपियर आणि हे व्होल्ट ना. बरोबर. एम्पियर मध्ये चेंजेस पण होत आहेत. अँपियर मध्ये पण चेंजेस होतात, पण अँपियर मध्ये खूप कमी चेंजेस होतात आणि व्होल्ट मध्ये जास्त होतात. इलेक्ट्रिकल पार्ट थोडा जड आहे माझ्यासाठी, नाही समजत ते. हा, सिरियस सर्किट. तुला यायचं काय या गोष्टी, समजायचं का तुला? नाही अर्ध्या हा, नाही मला समजायचंच नाही. इलेक्ट्रिकल पार्ट आला ना की माझ्या इलेक्ट्रिकल डोक्यावर. नाही बोलू शकत, हा मला वाटतं मोस्टली फिजिक्सचा पार्ट. फिजिक्सच पार्ट आहे आणि फिजिक्स थोडं जड होतच मला. मला पण अजून पण मला नाही कळत अर्धे. हो, ए बंद कर. हे बघ, बेल आहे का? वेटर इधर आ. येस गाईज, तर आता फर्स्ट फ्लोअर पूर्ण एक्सप्लोअर करून झालंय. फर्स्ट फ्लोअरला होतं फक्त ऑटोमोबाईल आणि फिजिक्स रिलेटेड गोष्टी. आता आम्ही नवीन सेक्शन मध्ये आलोय विच इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी आणि फन सायन्स मध्ये आलोय. पण सायन्स मध्ये आलो आम्ही. ऍक्च्युली हळूहळू चाला स्टेप्स फक्त, चढतोय त्याच्यामुळे सांभाळून सांभाळून चालतोय. आता इथे पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपण तिकडे किड्स जास्त आहेत म्हणून आधी आपण इकडे जाऊया. येस, मी सांगतो. हे काय सांगतंय की आता इथे जे 52 कार्ड लागलेले आहेत ना, 52 कार्ड मधून एखादा कार्ड सिलेक्ट करायचंय आणि ते त्यानंतर ते आपल्याला इन्स्ट्रक्ट करणार पुढे काय 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 स्टेप्स काय स्टेप्स आणि नंतर ते गेस करणार की आपण हा बरोबर कार्ड तोच Is सिलेक्ट your केला card पाहिजे. black? मी केलंच नव्हतं, मी आता रिसेट करतो. मी परत करतो. येस. Is your card spade? Is your card less than 8? Is your card less than jack? Is your card less than 10? Is your card 8? You नाही. selected 9 of spade. बरोबर. Congratulations! You कसं have बरं? successfully predicted the card of मग इथे आलो आणि इथे त्यांनी माझा कार्ड सिलेक्ट केलं. मग कार्ड सिलेक्ट झालं मग यात भविष्यवेधी काय होतं? काय माहिती, ठीक आहे, लहान मुलांसाठी ठीक आहे. लहान मुलांसाठी ठीक आहे. काय हे? मिरर, मिरर अँड व्हाईट्स, म्हणजे काही ब्लॉग मध्येच आपण दिसणार, काही ब्लॉग मध्ये आपण दिसणार नाही. ओके. म्हणजे ही ग्लास आहे आणि हे मिरर आहे. हा, हे अच्छा. बघू आणि तुला अजून दाखवतो इकडे. इसमें मैं बोना दिख रहा हूँ, ये इसमें हम दोनों बोने दिख रहे, इसमें हम दोनों. तू दाखव ना, तुला आतापर्यंत सगळे म्हणतात ना तुझी तब्येत कमी त्या लोकांना त्यांना दाखव. हा फोटो त्यांना दाखवू का? दाखव दे. बॉम. भाई साहब, ए बैंड यार, मेरे को बोलता है क्या, ये देख कैसा दिख रहा है, ये देख. तर खरंच इथे असं सायन्स लॅब मध्ये आल्यासारखं वाटतं. यूज मोबाईल कॅमेरा टू व्ह्यू दिस आर्ट. कोण आहे ते सांग. हे यूज मोबाईल कॅमेरा टू व्ह्यू दिस आर्ट. पण हे ज्यांचं आर्ट बनवलंय ते कोण आहेत? नाही माहिती मला. गेस करा गाईज कमेंट सेक्शन मध्ये. थोडं फिरलोय आता, जरा आता रेस्ट करतो. दमलोय. अजून आहे एक अजून सेक्शन बरंच काही बघायचं काही आहे. बाकी आहे. ही पाणी लीक झालं वाटतं. अरे bottle. मगाशी मी पिलं होतं ना म्हणून. खायला पण नाही आणलं रे आपण काही. हा ना. आता भूक लागली, इतकं फिरलो ना आता की भूक लागली. खाली पण बरेच लोक थांबले अजून. काय मॅडम, कसं वाटतं जरा चांगलं वीकेंडला वाटलं येऊन? जरा, म्हणजे चांगलं आहे. इन्फॉर्मेटिव्ह. हा, इन्फॉर्मेटिव्ह आहे. पण आपल्या बेबीवरती ह्याचा काहीतरी चांगला इम्पॅक्ट होऊ दे हीच अपेक्षा. येस. ह्याला जायचं ऑफिसला आणि आता मला म्हणतो उशीर होईल का, मी सकाळी 8 वाजल्यापासून उठवते. थोडं लवकर उठलं असतो तर अजून जास्त एक्सप्लोर करायला भेटलं असतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. उशीर होईल का? आज काय तारतम्य आमचं नाहीये.
मला ना मग कशी दाखवलं ना तुम्हाला फोटो, लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन त्यांचा जरा प्रॉब्लेम झालाय. सकाळी सकाळी आणलंय ना त्याला, त्याची सकाळची प्रक्रिया राहिली आहे. सकाळची प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे जरासं डिस्टर्ब फील होते. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो. ह्या पृथ्वी तलावर जी सगळ्यात मोठी एनर्जी आहे, तिचा तुम्हाला सोर्स ऑफ एनर्जी दाखवतो. वा 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 वा. ज्या बोल. गोष्टींची वाट बघत होतो मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं आसपास खायला काहीच नव्हतं. आल्यापासून एकच प्रश्न भूक विचारतोय लागली की आहे, काही भूक खायला लागली आहे आहे, का, खायला खायला आहे का. तर फायनली आम्हाला खायला भेटलं भेटलंय. बाबा एकदा. आणि आम्हाला तिथल्या वॉचमॅनने सांगितलं की गार्डन पण छान आहे, तो पण बघून या. आता पहिला आधी खाणार, ओ सॉरी. आधी खाणार आणि मग गार्डन मध्ये जाणार. येस. चला, काय खायचं तुला बोल. पावभाजी सांगू काय? पावभाजीच दिसतीये फक्त. जाऊ दे. पावभाजीच सांगू. तर आमचं एक्झिबिशन बघून कम्प्लीट झालंय, आता खातो पावभाजी. आणि सर ॲज युजल बिझी ऑन अ फोन. तर ही आहे पावभाजी आणि त्याच्याच पुढे ना हा गार्डन आहे. तर आम्ही पावभाजी खाल्ल्यानंतर बघूया गार्डन आणि मग जाऊया घरी. येस. आता आपला नेक्स्ट टाइम जर आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन इथे आलो ना, तर आपण ते 3D आणि काय तारांगण ना, प्लॅनेटेरियम ना, 3D आणि प्लॅनेटेरियम एक्सप्लोर करू. माहिती नाही तिथे अलाउड आहे की शूट करणं, हा, पण ते एक्सप्लेन करू आम्ही. इथे तर काय बोललं नाही आम्हाला. इथे तर काय नाही, अलाउड होतं. तर बघूया लोकांची ट्रिप. Memories School bring trip. back, memories bring back home. आता पार्क विजिट चालू आहे आता आमची. पार्क विजिट. तिथे काहीतरी दिसतंय समोर. तिथे स्मारक आहेत. ते डायनासॉर्स पण आहेत रे, डायनासॉर्सचे स्टॅच्यू आहेत म्हणजे. तिथे बघितलं का ते डायनोसॉर? हा इगल दिसतंय. विथ डायनोसॉर. हे बघ Take a bow. डायनासॉर. तर गाईज असा हा ओव्हरऑल हा सायन्स पिंपरी चिंचवड Science सायन्स पार्क होता. छान आहे, वर्थ इट आहे. येऊ शकता. आणि स्पेशली किड्स असतील कुणाचे किंवा कुणी तुमच्याकडे पाहुणे आले असतील लहान मुलांसोबत, त्यांना घेऊन येण्यासाठी एकदम छान आहे. आणि येस, प्राइस पण त्यांचे जे प्राइस तिकीट्स आहेत ते पण वर्थ इट आहेत. वीकेंड वेगळे आहेत, Weekend आणि रेग्युलर वेगळं. रेग्युलर रेग्युलरला साठी 60 रुपये आहेत. वेगवेगळे प्राइस आहेत. तर वीकेंड्सला पण येऊ शकता, वीकडेजला पण येऊ शकता. छान आहे ओव्हरऑल. म्हणजे आम्हाला तरी फुल वर्थ इट वाटलं. म्हणजे आलो ना, यायच्या आधी माझ्या मनामध्ये नुसतंच एवढा लांब जायचं, ते काय आहे पार्क मध्ये जाऊन. पण मी आलो, एंट्री केल्यापासून ते एक्झिट करेपर्यंत फुल एन्जॉय. मस्त छान. तर आपण हा ब्लॉग मला इथेच वाटतं इथेच एंड end करूया. करतोय. आता आम्ही कॅब बुक केली आहे आणि आता सीधा घरी. घरी हा सुट्टी जाणार. नाही का मला, हा हे घरी आराम करणार. येस. चलो बाय. बाय.